मला हा आजार झाला त्यावेळेला ह्या दोन बोटांची पायाच्या दोन बोटांची माझे सेन्सेस गेले होते कंप्लीट. आणि त्याला औषध काय तर फक्त स्टिरॉइड्स. 50 mg सकाळ, 50 mg दुपार, 50 mg संध्याकाळ, 50 mg रात्र. बापरे. एक दिवशी सहज केस विंचरायला म्हणून मी गेले आणि तिथनं पुंचकाच्या पुंचका बाहेर आला. आणि आता कळलं की आता आपले सगळे केस जाणार. माझ्या डॉक्टरांनी आईला सांगितलं होतं की हिला भरवावं लागेल. काळात एक अगदी म्हणजे लहान मुलासारखं तिला पोळी भाजी भरवावी लागेल. कुठली तरी एक गोळीचा इफेक्ट झाला माझ्या याच्यावर आणि सकाळपासून मला दिसेनासच झालं. हा सगळा काळ झाल्यानंतर लग्न आणि त्यातही लव्ह मॅरेज. खरं सांगायचं तर मी ठरवलं होतं ह्या आजारातनं उठल्यावर की आपण लग्न नाही करायचं. कारण असं झालं होतं की या स्टिरॉइड्समुळे की तुला मुलंच नाही होणार असं सांगितलं. लग्न झाल्यावर मी त्याला म्हटलं, समीर मी तुला एक सांगू का, काही झालं तरी आपल्याला मूल होईल. पहिल्याच ह्याच्यात मला 2 मुली राहिल्या, पण नाही. 7व्या महिन्यात माझ्या 2 मुली गेल्या. तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा होता, नवऱ्याचा सपोर्ट कसा होता, सासू सासरे, तुमचे आई बाबा, या सगळ्यांनी कसा सपोर्ट केला तुम्हाला? जेव्हा माझ्या मुली गेल्या त्याच्यानंतर माझे सासरे माझ्या नवऱ्याला म्हणाले, कशाला हे करता, दत्तक घ्या ना सरळ. एका सासऱ्यांनी सुनेला सांगणं की आपण दत्तक घेऊया, तुला त्रास झालेला आम्हाला नकोय. मला असं कळालंय की तुम्ही कराचीचे आहात. तर वडील सांगायचे फाळणीचा काळ इतका वाईट होता आमच्याकरता, इतका वाईट होता. पण रात्री ते खिडक्यांना असे ब्राऊन पेपर्स लावून ठेवायचे की बाहेर न दिसू नयेत की लोक आतमध्ये येत असतात. आणि लाईट असून सुद्धा कॅन्डल्स लावून बसायचे. 6:30च्या आत स्वयंपाक करायचा, 7 पर्यंत जेवायचं आणि मोकळं व्हायचं. मुली गेल्यानंतर लोक रस्ता बदलून आपल्याला भेटायला येतात. काय गो, मला कळलं तुझ्या मुलांबद्दल, असं असं झालं. मी म्हणायचे ओके, झालं, आता संपलं. दे आर गुड वेर एव्हर दे आर. लोक असं भेटतात आपल्याला. मग अशा लोकांना कसं टॅकल केलं? काही नाही, मी म्हणायची ते जिथे तिथे छान आहेत, सुखरूप आहेत. आता माझं बाळ येईल ना दुसरं, असं म्हणायची मी त्याला.